गुड मॉर्निंग, नमस्कार. आमच्या छोट्या डिजिटल दुनियेमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही कुठे जातोय ते. आता आम्ही जातोय तापोळ्याला. आणि दुसरं म्हणजे खूप खूप सॉरी, मला खूप लेट होतोय व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी, त्याबद्दल खूप सॉरी. खूप काम आहे त्यामुळे जरा वेळ होतोय. तरी मी खूप प्रयत्न करते हा व्हिडिओ प्रत्येक वेळेला तुमच्यापर्यंत नीट व्यवस्थित छान पोचण्याचा वेळेत, पण तो नाही होते. पण तुम्ही खूप चांगले आहात त्यामुळे मला माफ कराल अशी अपेक्षा करते. तर आम्ही आता पोहोचलोय नाश्ता करायला. वाव. साहेबांनी खूप वेळ लावला गाडी थांबायला. त्यांना छान वाईब्स हवी होती आणि त्यांनी ते रेस्टॉरंट शोधून काढलेलं आहे आणि तिथे गाडी थांबवली. आता आम्ही करणार आहोत नाश्ता. मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात बसून पेटपूजा करायची आहे. खूप छान फिलिंग आहे. आणि हे जे रेस्टॉरंट आहे ना, ह्यांच्या स्वतःच्या स्ट्रॉबेरीच्या बाग पण आहेत. हे मागे जे प्लांट आहे छोटे छोटे ते पण सुंदर दिसत आहेत बघा. आता आमची आली आहे मिसळ. आई मिसळ ट्राय करणार आहेत आणि साहेबांनी मागवला आहे इथे सँडविच. सँडविच होता जम्बो आणि त्यांना तो सँडविच फार आवडलेला आहे. तर इथे टेडी येणार नाही कारण टेडीने ऑलरेडी स्वतःची पेटपूजा केलेली आहे. आमची पेटपूजा होऊन आता आम्ही पोचलोय तापोळ्याला. येस, वाव, खूप सुंदर दृश्य आहे. किती सुंदर वाटतंय बघा इथे. आम्ही तर असं पहिल्यांदाच आलोय त्यामुळे आमच्या आनंदाला काही ठिकाणा नव्हता. तुम्ही हे मागे बघू शकता, असे मोठे बोट्स आहेत. तर आपल्याला जायचंय पलीकडे महाराजांच्या दर्शनासाठी. आम्ही आमच्या बोटसाठी वेट करत आहोत. आमचं नाव अनाऊन्स झालं की आमची बोट येणार आणि मग आम्ही पाण्यामधला सुंदर प्रवास करू आणि जाऊ महाराजांच्या दर्शनाला. यस. श्री गुरुदेव दत्त. पाण्याला चिरून जाते बोट. श्री गुरुदेव दत्त. मस्त वातावरण आहे, सुंदर. बघितलं, वाव, मस्त वाटतंय. आम्ही असा एकत्र बोटीतून प्रवास पहिल्यांदाच करतोय. मी आणि साहेब फिरलोय, पण आई, टॅडी, मी आम्ही असं एकत्र पहिल्यांदाच जातोय. महाराज, वाव, अथांग पाणी मध्ये आम्ही, कुठे काहीही नाही, अजिबात जमीन दिसत नाही आणि आम्ही मस्तपैकी असे छान फोटोशूट केलेले आहेत. थोडा टेडी घाबरला होता बट नंतर तो स्टेबल झाला आणि आता पाण्याशी खेळतोय. टेडी खूप हॅपी होता. मस्त, त्याला छान एक्सपिरियन्स मिळाला आहे वेगळाच आणि तो म्हणतोय की आपण परत येऊया. इथे आई सुद्धा मस्त एन्जॉय करते. जशी बोट हलते तसं भीती तर वाटत होती बट खूप छान वाटत होतं. बघा किती सुंदर पाणी दिसतंय. काहीही दिसत नाही आजूबाजूला, फक्त आणि फक्त पाणी आहे शांत. हवा खूप होती आणि पाण्याचा आवाज खूप छान येत होता. खूप मजा करून झाली, हसून झालं, खेळून झालं, घाबरून झालं. त्यानंतर मन एकदम शांत झालं. हवा, पाणी आणि आपण, सगळा स्ट्रेस विसरून मी मस्तपैकी एन्जॉय करत होती. शांत वाटत होतं. खरंच पाण्यावरचा प्रवास मस्त वाटतो. आता आम्ही पोहोचतोय दत्त मंदिर पातोळा. वा, बघितलं, साहेब सुद्धा ब्लॉगिंग करतायत. मग टेन्शन गेलं ना सगळं, म्हणून ब्लॉग करतायत. तर आता आम्ही पोचलोय महाराजांच्या मंदिराच्या पायथ्याशी. इथून आम्ही पायऱ्या चढून वरती जाणार. बघूयात साहेब काहीतरी बोलतायत. गजमुख सिद्धिविनायक मंदिर. हां, इथे आहे बाप्पाचं मंदिर. आधी बाप्पा आणि मग बाकीचे सगळे देव, हे तर तुम्हाला माहितीच असेल. मग बाप्पा कसा मागे राहणार. आम्ही घेतलंय बाप्पाचं दर्शन. हा आहे छोटूसा पण मोठा मूषक. आता आम्ही महाराजांच्या दर्शनाला जातोय. येथे अखंड गुरुचरित्राचं पारायण चालू असतं आणि त्या दिवशी कोणीतरी आलं होतं त्यामुळे तिथे थोडंसं कार्यक्रम चालू होता. इथे जे महाराज पारायणाला होते त्यांचे दर्शन घेऊन आम्ही आता पुढे जातोय. हा बाहेरचा मोठा आवारा आहे.
इथे महाराजांची पालखी आहे. बाहेर पडताच एक खोली आहे आणि तिथे महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत. तसं म्हटलं तर महाराज चराचरात आहेत, पण जिथे अखंड त्यांचे नाम गुरुचरित्राचे पारायण चालू असते तिकडचा परिसर म्हणजे स्वर्गासारखाच वाटतो हा. आणि इथे ना खूप छान गायवासरूचे स्टॅच्यू ठेवलेले आहेत. इथे आजी मस्तपैकी भाकऱ्या थापतायत तसाच एक स्टॅच्यू आहे. तो आमच्या आईला खूप आवडला, त्यामुळे आईने ठरवलं की मला त्या आजीबरोबर फोटो काढायचा आहे. तर आता आमच्या आईने मस्तपैकी फोटो काढला आणि आम्ही आता पुढे जातोय महादेवाकडे. महादेवांची ही एक मोठी मूर्ती बघून कसं वाटलं. आणि हे आपले गजमुख सिद्धिविनायक मंदिर. महादेवाच्या मूर्तीच्या खाली एक मोठी गुहा आहे आणि एक नंबर आहे, ती आपण दाखवूयात तुम्हाला. चला चला आता आपण एका गुहेमध्ये एंट्री करतोय. आम्ही गुहेतून आत गेलो. आतमध्ये बघता क्षणी मला ज्या पद्धतीनं अंगावर काटा आलाय मी सांगू शकत नाही. हर हर महादेव. माझी तर आई बोलत होती महादेव कुठे येऊन बसलेले आहेत, पण खरंच खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं. मनात डोक्यात जी काय टेन्शन किलमिश होती ती सगळी त्यांना पाहून दूर झाली. कसं वाटतंय? ह्याला म्हणतात महादेव, जे गुहेत आहेत. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही जातोय पुढच्या प्रवासाला, परतीच्या प्रवासाला. महादेवांना करतो इथूनच नमन आणि आम्ही निघतोय पुढे. या गुहेतून बाहेर पडावंसं वाटत नव्हतं, पण काय करणार, टाइम इज मनी. आम्हाला अजून खूप स्पॉट बघायचे होते, अंतर कापायचं होतं. आमची बोट आमची वाट बघत होती, त्यामुळे इथून आम्हाला निघावं लागलं. म्हणतात ना, इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. त्यातला हा एक प्रकार होता माझ्या आयुष्यातला. मला तर महादेवांना सोडून अजिबात जावंसं वाटत नव्हतं, इथेच राहावं असं वाटत होतं. तुम्ही तापोळ्याला कधी आलात तर इथे नक्की भेट द्या. महादेवांना बघून तुम्हालाही खूप छान वाटेल. मनशांती हा आयुष्याचा मंत्र आहे, हे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. शेवटी काय, मन चित्त थाऱ्यावर असतं तेव्हाच आयुष्याची सीडी चढता येते आणि आयुष्य कसं जगावं हे समजतं. तर आम्ही हे सगळं एक्सप्लोअर करून निघालो आहे आमच्या दिशेने. आम्ही पडलोय बाहेर. हा बाहेरील सर्व परिसर किती सुंदर दिसतोय ना. आमची बोट आमची वाट बघतोय. तर आम्ही या पायऱ्या उतरून खाली जाणार आहोत पायथ्याशी. आता इथून आम्ही परत चाललो आहे दत्त मंदिराच्या दिशे दर्शन घेऊन. परत आता आपल्या होडीकडे प्रवास चालू. आणि आता मी तुम्हाला सांगतो, आपण जेट स्की करणार आहोत. त्रिवेणी संगमाचे अथांग पाणी. छान, मस्त. हे बघा, सुंदर. हे आम्हाला घेऊन जाणारे काका आणि हा आमचा मुलगा. नंतर तुम्हाला मी जेट स्कीवरती भेटणार आहे. टेडीने धूमशान लावलंय की त्या लाईटवर स्वतः बसायचं आहे. स्वतः बसायचं आहे. स्वतः. Oh my god. आता हे असं तर होणार नाहीये.
पूर्ण जर्नी त्याने तेच डोकं खाल्लंय, मला बसायचं आहे, मला बसायचं आहे, मला बसायचं आहे. हट्ट आमचे कमी होत नाही. आणि बघा बाबा वैतागले आणि बघा आता हे घेत आहेत लाईफ जॅकेट आणि आता हे साहेब बसणार आहे बोटिंगमध्ये. ठीक आहे, ऐकायचं नाही, आपलंच खरं करायचं असं करणार आहे. आणि त्यात बघा त्याचे लाड होत आहेत. वेद नीट ते असतं मुलांना वाटतं. आवर राऊंड मारला. Oh my god. हे बघ वेद. यस. कुठे बस झालं, जायचंय पुढे, लांब पोचायचं आपल्याला. सो डॅडी हट्ट पूर्ण झाला. एवढा हट्ट नाही करायचा यार. कसं वाटलं? खूप मजा आली. आणि तो सर्कल होता तो तर डेंजर होता. डेंजर होता, पण मी केला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 3-4 सर्कल हँडल करावे लागले. मोठे मोठे ते पण आणि अशी जात होती. हो मग मग तुला कसं वाटतं आता? चांगलं वाटतंय. छान वाटतंय. चांगलं वाटतं. ओके, आता परत यायचं आहे का तुला? यायचं का? आय नो. ओके, आता पुढे काय करायचं? आता मला करायचं आहे ATV रायडिंग. ते काय असतं? ती एक बाईक असते ज्याला 4 चाकी असतात. तुम्हाला येस येस येस. ती मी चालवणार. मी पण करणार आहे. मी पण मग कर, ये तू पण ये. Yes. पण मी जरा स्पीड नाही करणार. ओके. बघितलं, टेडी आहे आणि हट्ट नाही असं कधी झालेलं नाही आहे. अख्ख्या जर्नीमध्ये त्याचं तेच चाललं होतं, मला जेटकीमध्ये बसायचं आहे, पण मी घाबरत होते पाण्यामध्ये त्याला एकटं सोडायला. असो, हट्ट पूर्ण झालेला आहे, साहेबांनी हट्ट पूर्ण केलेला आहे. आता आम्ही जातोय पुढे. आपण पुढच्या ब्लॉगला भेटू. सध्या तरी बाय बाय.